मी संदेश बालगुडे. आवाज नाही येत तुम्हाला? आवाज. मित्रांनो तुम्ही शांत बसा, सर्वांना आवाज येईल. आवाज येतोय आता? नमस्कार, मी संदेश बालगुडे. नमस्कार, मी कृष्णा कांबळे. नमस्कार, मी कृष्णा कांबळे. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी सुद्धा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एकच डायलॉग दोघांनी बोलायचं का? सुरुवात तू केल्यावर मग मी काय बोलणार? नाही काय राहतच काय मला बोलायला? ठीक आहे बोल. मी बोलू? बोल ना. बघा बोल. नमस्कार मित्रांनो. तर मी काय सांगतो नाही म्हणजे मला असं सांगायचंय की हा यापुढे हा जे बोलेल ते आमच्या दोघांच्या वतीने असेल, तेव्हा तूच बोल. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. तर मंडळी, आज तुम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटेल, कारण निवेदनाला आपला सर्वांचा लाडका विनोद दादा नसणार आहे. तेव्हा तुम्ही यालाही विनोद समजू नका. मग काय तुला समजणार? हे बघ, नाही आपण दोघं जे बोलणार ते आपल्यासाठीच असेल. नाही आपल्यात कितीही भांडणं असली तरी आपली युती आहे आणि आपली आघाडी आपणच टिकवायची, बरोबर ना? ठीक आहे. तेव्हा चालू दे. तर यावर्षी ठेवला आपण एक सरप्राईज आयटम. नाही, आयटम सॉन्ग बद्दल मला नाही बोललास ते. तो आयटम नाही रे, सगळे पण किती खुश झाले बघ. त्यातला आयटम नाही, मग थोडासा वेगळा प्रकार. ओ आपल्या सर्वांना माहितच आहे की विनोद वर्षातून 1-2 वेळा तरी गावी जातोच. नाही, तू काय विनोदवर स्टोरी बनवलीस काय? नाही, मग तूच सांग. चल. अरे रागवू नकोस रे. नाही, किती वेळा सांगायचं की तूच बोलणार आहेस म्हणून. बोल. तर विनोदचे एक शेजारी श्री कृष्णराव वेरमकर, जे पूर्वी घाटल्यातच राहायचे, सध्या गावी असतात, ते कृष्णराव वेरमकर एक फार मोठे नट होते म्हणजे आजही आहेत. तर त्या कृष्णराव वेरमकरांचा आज आपण इथे सत्कार आयोजित केला आहे आणि त्यांनाच घ्यायला विनोद पनवेल स्टेशनला गेलाय. अरे पण विनोदचा अजून पत्ता नाही आणि फोनही नॉट रिचेबल. नाही, करणार काय आपण दोघं तोपर्यंत? विनोद पण नाही म्हणजे काय करणार? गाड्या पण लेट येतच. मग काय करायचं? आपण आपले औपचारिक कार्यक्रम उरकून घेऊया ना. गुड आयडिया, जबरदस्त, सुपर. घे. कृष्णराव वेरमकरांच्या सत्काराचा कार्यक्रम हा छोटा आणि घरगुती असला तरी कोणताही कार्यक्रम पैशाशिवाय पुरा होत नाही. आजच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण पावती पुस्तकं छापली होती. ती खूप कमी लोकांना देण्यात आली होती, पण आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळे आम्ही त्या छोट्याशा तेवढ्या रकमेतून सुद्धा काढणार आहोत एक लकी कुपन, आणि लकी कुपनच्या विजेत्याला मिळणार आहे IT बॉक्स आणि स्वराज्य टॉप सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कडून एक कम्प्युटर बक्षीस. आणि या लकी ड्रॉचा नंबर काढतील IT बॉक्सचे कृष्णा कांबळे. येस, जबरदस्त. इकडे रे. तू हा तूच. हिला काय स्टाईल मागतो ऑलरेडी. झालं साहेब, झालं तुमचं? झालं तुमचं साहेब, झालं तुमचं? ओके, ठीक आहे. किती पैसे भरले रे याने? 11 रुपये तर दिले आणि काय नसते. आई शपथ. काय नाही बाई, काही नाही. तुम्हाला नाही. कुपनचा नंबर वाचना. अरे यार, वरती नंबरच नाहीये, वरती नावच नाहीये. नंबर नाही काय? हा, वाचना, नंबर वाचना. 9236. नावच? अरे वरती नावच नाहीये. कुणाच्या बुकातले ते? अजून कुणाच्या? विनोदच्या. आले माझा नंबर आहे. आले. कोण आहे?
हॅलो अय्या असं काय हॅलो पाहताय? हॅलो 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 तुम्ही जरा शांतता पाहाल तर आपल्याला कळेल ना की त्या कोण आहेत त्या. त्याच्यामुळे तुम्ही जरा शांतता पाहा प्लीज. अय्या असं काय पाहताय? नंबर बरोबर आहे ना? नाही नंबर बरोबर आहे हो, पण एक वेगळीच गोष्ट आहे. नाव काय म्हणाल आपलं? अय्या मी कुठे काय म्हणाले? मी काही म्हणालेच नाही. लोकांना सांगू नाव? लोक हो, माझं नाव वनिता मिस्त्री काझी लुबुंबा. आता हे काय प्रकरण? हे काय प्रकरण? अय्या प्रकरण काय म्हणताय? नाव आहे ते माझं. काय विचित्र वाटतंय तुम्हाला? ऐश्वर्या राय बच्चन चालते, मग वनिता मिस्त्री काझी लुबुंबा का नाही? नाही नाव बरोबर आहे हो. हो, पण तरी एक वेगळा संशय येतोय. संशय? संशय कसला? बोल रे. ते का बोलणार? संशय तुम्हाला येतोय, तुम्ही बोला. ते का बोलणार? त्याचं काय आहे? तो काय असं प्रॉब्लेम आला की नाही त्याचं काय आहे की आम्ही एकमेकांच्या भावना जाणतो म्हणून. संशय हा आहे की आम्हाला वाटते साडी नेसून विनोदच आलाय. तेव्हा जरा बाजूला येता का? शी, किती घाणेरडं बोलता तुम्ही एवढ्या लोकांसमोर. जरा बाजूला येता का? अहो एवढ्या चांगल्या कार्यक्रमात विनोद कशाला साडी नेसून येईल? अहो मी खरंच विनोद नाही. खरंच? हो, तुमची शपथ, यांची शपथ, यांच्या मिशीची शपथ, या माईकची पण नको, शपथ. शपथ नको, शपथ नको. काय मला कळतंय काय घोटाळा होतोय तो. अहो मी विनोदची जुळी बहीण. काय? हो, आज कित्येक वर्षांनी की नाही लोक मी भारतात आले. हा तर म्हणजे भारतात? हो. यापूर्वी होतात तरी कुठे? यापूर्वी ना तुम्ही साऊथ आफ्रिकेला झिब्रानिया बेटाचं नाव ऐकलंय? जिब्रानिया. हो, ऐकलं नसणारच. मला वाईट नाही वाटत नाही, चेंबूरच्या पण बाहेर गेले असतील कधी म्हणून. काय? नाही नाही, तर त्या झिब्रानिया बेटावरच मी राहते. विनोद कधी बोलला नाही ते? हो, ते पण की नाही एक लंबी स्टोरी आहे. थोडी शॉर्ट करून सांगा ना प्लीज. हो, का नाही, सांगते ना. तसं काय झालं, लहानपणी की नाही आमची जत्रेमध्ये ताटात मी जत्रेत हरवले. हिंदी सिनेमा सारखे? हो अगदी हिंदी सिनेमामध्ये नाही का हो, त्या भावाभावांची ताटातूट. अय्या बरोबर बोलले. हा, मग ती भावा बहिणींची पण नाही का होत ताटातूट. अय्या बरोबर. तसं मग आमच्या दोघांची झाली. एकदाच बोलत्या ताटातूट. क्या बात आहे. हा, मग त्याचं काय झालं माहित आहे, बांद्र्याला ती जत्रा असते की नाही. हा. तर जत्रेमध्ये आम्ही दोघे फिरायला गेलो होतो आणि अचानक मी एका खेळण्याच्या दुकानाबाहेर थांबले. विनोद पुढेच निघून गेला, तो परत आलाच नाही. मग काय, तो दुकानदार काझी वेलदूरचा मला घेऊन घरीच गेला. अच्छा अच्छा, म्हणजे ते मगाशी सांगितलं ते नाव मेस्त्री काझी लुबुंबा. हो. सेंट्रल वेस्टर्न हार्बर एकत्र केलेलं मालगाडी सारखं. माझ्या नावाला नाव ठेवायचं कारण नाही या. तरी विनोद बोललाच होता स्टेजवरचे दोघे आगाव आहेत म्हणून. सॉरी म्हणजे त्याच्या वतीने मी माफी मागतो. तुम्ही पुढे सांगा ना प्लीज. हा, मग काय झालं माहिती आहे, मग त्यानंतर मी काझींकडेच वाढले. एवढेशे होते, मग शिकले, थोडी मोठे झाले, मग आणखी शिकले, मग आणखी मोठे झाले. मग मी आता आहे ना, मी तेवढी मोठी झाले आणि मग मी लुबुंबांशी लग्न केलं आणि आफ्रिकेला गेले. मिस्टर लुबुंबा काय करतात? मिस्टर लुबुंबा ते अंडी देतात. काय? मिस्टर लुबुंबा अंडी देतात? मिस्टर लुबुंबा अंडी देतात म्हणजे ते शहामृगाची अंडी देतात. शहामृगाची अंडी मिस्टर लुबुंबा देतात? म्हणजे शहामृग अंडी देतात, मिस्टर लुबुंबा त्यांचा व्यापार करतात. अच्छा. नाही मला वाटलं लुबुंबा अंड, जसं गावठी अंड, बॉयलर अंड, तसं लुबुंबा अंड. ठीक आहे. सॉरी. मग त्याचं काय झालं ना, म्हणजे लग्नानंतर मी आफ्रिकेला गेले ना, त्यानंतर दुसऱ्यांदा भारतात येते. दुसऱ्यांदा? पहिल्यांदा केव्हा आला होतात? पहिल्यांदा लुगांडाच्या वेळी गरोदर होते ना, तेव्हा आले होते. हे लुगांडा काय प्रकरण आहे? अय्या प्रकरण काय म्हणताय, माझ्या मुलाचं नाव आहे ते. अच्छा. आता मी वर येत होते ना स्टेजवर, तेव्हा माझ्या पाठीच लागला होता, मलाही स्टेजवर यायचंय. त्याला ना फुलझाडांची पानं खायला खूप आवडतात. तिकडे कुठे मिळतात तो फुलझाडांची पानं? सगळे निवडुंगा आणि काटेरी वनस्पती सगळ्या. तर त्याला ती फुलझाडांची पानं खायला आवडतात ना, तर मी बाहेरून आहे ना ती अशी काढून आणलेत सगळी आणि पिशवीत भरलेत. तर तिथे बसून ओरबडतोय, खातोय मेला. हो. अच्छा, म्हणजे तुमचं तिघांचं तिकडे छान चाललं असेल ना? तिघे कोण? तुम्ही
मिस्टर लुबोंबा आणि तो तुमचा मुलगा लुगांडा. हय्या तिघे नाही काय 6 जण. अच्छा अच्छा. म्हणजे सासू सासरे असतात का बरोबर? हय्या सासू सासरे नाहीत काय, 4 मुलं आहेत मला. काय बोलताय काय? तुम्हाला 4 मुलं? काय करणार, आपल्या हातात असतात का या गोष्टी? बरोबर बरोबर देवाच्या हातात. बरोबर. त्या पण आफ्रिकन देवाच्या हातातल्या गोष्टी. बरोबर बरोबर. तिथे काय बघताय, तिथे नसतो तो, आफ्रिकेत असतो. अरे हे पण बरोबर. त्यांना सगळंच बरोबर वाटतं. नाही ते ठीक आहे हो, पण तुम्ही विनोदला कुठे भेटलात आणि कशा? अय्या फार छान प्रश्न विचारलाय तुम्ही. तसं काय झालं, दादरला ना नटरंग लागला होता. हो, खूप वर्षाने मी इथे भारतात आले ना, तर मला वाटलं नटरंग चित्रपट पाहावा. मग त्यासाठी मी दादरला गेले. तर दादरला तो चित्रपट पाहिला आणि मला फारच छान, म्हणजे खूपच आवडला तो चित्रपट. आणि त्यामधली गाणीही मला खूप आवडली. एक मिनिट. तो तुमचा एक मुलगा तुम्हाला वाटतं ओरडतोय मोंबाचा. मोंबासा इष्टिबाने पपेष्टू 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 अप्रिगोंडू पपेष्टू पपेष्टू लपेष्टू कल्पेष्टू आशिष्टू इंद्रिष्टू. नाही, आता मी जे काही बोलले ना ती भाषा होती आफ्रिकन. आफ्रिकेला आमच्या त्या लोकल भाषा आहे गोबुटू, ती गोबुटू भाषा मी आता इथे बोलली. क्या बात आहे. मोंबासा समोरच्या बाईच्या केसाला च्विंगम लावलं बघ, वात्रट काट. मोंबासा मस्ती ना करेश चमटेश. हा, त्याला गुजराती पण कळते. त्याला ओरडायचं असेल तर गुजरातीतून ओरडते. कमाल आहे ना. मोंबासा तुमच्या मुलाचं नाव, मला वाटलं की शहराचं नाव. शहराचं नाव मला वाटलं की शहराचं नाव. अहो, माझ्या मुलाचं नाव मोंबासा ठेवेन, घाटला ठेवेन, नाही तर बैंगनवाडी ठेवेन. तुमचं काय जातं? वात्रट गेलं. आमच्या यांना कळलं ना. सॉरी. अच्छा, तो मगासचा आहे ना दादर चौपाटीचा किस्सा, तो राहिला ना तो. नटरंग पाहायला गेलो. तर नटरंग पाहायला जेव्हा मी गेले होते ना, तर त्यावेळेला नटरंगच्या वेळेला म्हणजे तो मला खूप आवडला चित्रपट. त्यातला डान्स पण खूप आवडला. मी तिकडे डान्स करते. हो. अजून आम्ही, तुम्ही मला डान्स करायला रिक्वेस्ट करणार नाही का? प्लीज प्लीज. त्याआधी मीच करून दाखवते. करा एखादा प्लीज प्लीज. हो नक्कीच. हो. अय्या मला लाजवते ती सगळी मुलं. बरं, तर बघा तो तिकडचा तो त्यातलं एक ते गाणं होतं ना, ते आता वाजले की वाजले. त्या गाण्यामधली एक स्टेप तुम्हाला करून दाखवते बरं का. दाखवा. घरी प्रयत्न करू नका, एक्सपर्टने केलेला आहे हे. ओके, तर तो डान्स असा होता. असं काही करता, कसं काही करता, मागे मागे फिरता. म्हणजे हा एक डान्स मला खूप आवडला. क्या बात आहे. आणि ते दुसरं गाणं नाही का त्यातलं, ते अप्सरा. हा, तर त्या गाण्यामधले पण मला ती एक स्टेप खूप आवडली, मी करून दाखवते. अप्सरा आली इंद्र सभेतून आली. क्या बात. नाही म्हणजे हा डान्स केला ना तर शहामृगावर बसल्याचा फिलिंग येतो. एक मिनिट. पण मी मध्ये विचारू का तुम्हाला, तुम्ही तिकडेही नाचता का? हो, नाचतो ना. साडी नेसून काय बावळट माणूस आहे. अहो, तिकडे साडी नसते. तिकडे साडी नसते? हो. मग काय असते? तिकडे बायका साडी नेसतच नाहीत. काय बोलताय काय तिकीट काय बोलला तुमच्या गावचं? काय तिकीट काय बोलला तुमच्या गावचं? सावट मेले. अहो, साडी नसते म्हणजे तिकडचा पारंपरिक पेहराव असतो ना. अच्छा. लगेच लागले नको ते शोधायला. अहो, आज समारंभाला यायचं ना म्हणून साडी नेसून आले. फारच कठीण असतं साडी सांभाळणं. हो. खूप कठीण असतं साडी सांभाळणं. तुम्ही ना मला मध्ये ना त्या प्लाझाच्या किस्स्यातून मला ओढताय. आता मी डान्स करून दाखवला ना, हा तसं ना मी तिकडे गाणं पण गाते. तर तिकडचं ना समारंभाला मला गाणं बोलण्यासाठी खास बोलवतात. मराठी गाणं गात? मराठी नाही, मी तिकडच्या गोबुटू भाषेतलं गाणं तुम्हाला बोलून दाखवते. ओके. हरकत नाही. ते गाणं असं असतं बघा, काळजीपूर्वक ऐका. असं गाणं असतं ते. अंतकरण एकदम पिवटून निघालो. अंतकरण पिवटून निघालं काय? हे आनंदी गाणं आहे तिकडचं. खरोखरच बावळट आहेत ही माणसं. हो. मग त्यानंतर आहे ना, मग काय झालं, तो प्लाझाला तो आम्ही नटरंग पाहिला आणि त्यानंतर मी दादर चौपाटीला गेले. तर दादर चौपाटीला गेले तर तिथे लक्ष्मी आली. लक्ष्मी म्हणजे माझ्या मुलीचं नाव. नाही तर विचाराल हे काय प्रकरण म्हणून.
हा, तर तिला ना माझ्या आजीचं नाव ठेवलंय. वा वा, फारच छान. आजीचं नाव मुलीला ठेवलं म्हणजे आपली संस्कृती तुम्ही तिकडेही जपून ठेवले तर. हो. हा, तुम्ही प्लाझाला गेलात, पिक्चर बघितलात थोडे. हो, मग ते ती लक्ष्मी आली धावत आणि मला म्हणते, मम्मी मम्मी तिकडे एक माणूस बघ, शेम टू शेम तुझ्यासारखा दिसतोय. मला वाटलं नटरंग बघून ही असं बोलते की काय. ते इतक्यात एक मुलगी आली आणि मला म्हणाली, अरे हे काय. मी म्हणाले कुठे काय. तर ती म्हणाली, तू असा इथे कसं काय. मला काहीच कळेना. मग इतक्यात विनोद हातात आईस्क्रीम घेऊन तिथे आला. तर त्याला बघितलं आणि म्हणाले, भैया. काय भैया. हो, लहानपणी की नाही मी त्याला भैयाच म्हणायचे. पण त्याला मी भैया म्हणाल्यावर तो मला म्हणाला, तायडे मला इथे भैया बोलू नकोस, आपण कृष्णकुंजच्या बाजूला उभे आहोत, इथे राज ठाकरे राहतात. हा, मग काय झालं, मग त्यानंतर आहे ना, मग ते मला नंतर मग कळालं की ती मुलगी जी होती ना, ती मला बघून अशी आश्चर्यचकित झाली. ती मुलगी म्हणजे आमची सरिता वहिनी. अरे वा. हो, मग आम्ही खूप बोललो, खूप गप्पा मारल्या. मग सरिता वहिनी खूप बोलल्या, मग मीही खूप बोललो. आणि त्यानंतर ह्या विनोद जो आहे ना, तो बाजूला उभा राहून खूप खूप ऐकत होता. बिचारा. हो, मग त्यानंतर ना मला माझ्या आईची आठवण आली. हे घ्या, रुमाल घ्या, रुमाल घ्या, रुमाल घ्या. हा रुमाल मला देताय घाणेरडे. या रुमाला मी डोळे पुसणार. काय काय पुसले तुम्ही त्याने. आई कधी बोलली नाही ते तुमच्याबद्दल. हया ती कशी काय बोलणार. तिच्या सुनांना विचारा, तिच्या सुनांमध्ये ती मलाच बघते. हो हो, हे मात्र खरा. पण तुम्ही मम्मी पप्पांना नाही भेटणार का. हया भेटणार नाही कसे. भेटणार ना. विनोद म्हणाला कार्यक्रम संपला की त्यांना आपण एकदम सरप्राईजच देऊया. तो गेलाय तिकडे कृष्णरावांना आणायला. मला म्हणाला, तायडे तू कार्यक्रमाला जा. मग मी इथे आले, त्याने मला तिकीट दिलं होतं आणि त्यालाच बक्षीस लागलं. खरोखर आजचा दिवस फारच चांगला आहे. क्या बात आहे. लक्ष्मी लक्ष्मी मस्ती ना गणेश. लक्ष्मी. सरिता वहिनी तुम्हाला नाही आवरायची ती. आले मी येते. हा, मला जायला हवं. टाटा बाय बाय. टाटा. हा, आणि माझा कम्प्युटर तेवढा पाठवून द्या बरं. नक्की 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 नक्की. चला, विनोदने कधी सांगितलं नाही रे हिच्याबद्दल. गेली. ठीक आहे, मी काय बोलतोय संदेश. अरे हा, कृष्णरावांच्या सत्काराचा कार्यक्रम हा आपण सर्वात शेवटी घेणार आहोत, तरी सुद्धा आपले कार्यक्रम मध्ये चालूच राहणार आहेत. बरोबर. तर आता ह्याच्या पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आनंद सर आणि ग्रुप. एक डान्स आहे. तेव्हा मित्रांनो, जोरदार टाळ्याने स्वागत करा आनंद सर आणि ग्रुपचं. कंट्रोल ऑटो को करके गोल. ऑटो को करके गोल. सीटी पर जाके बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल. ऑटो को करके गोल. ऑटो को करके गोल. सीटी पर जाके बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा. लाइफ मिलेगी या तबे तो फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. सीढ़ी बजा के बोल भैया.